नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न। आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं रुचिरा चॅनल सरोज कर्वे यावर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा सुद्धा। आज आहे नरक चतुर्दशीचा दिवस म्हणजेच दिवाळीचा पहिला दिवस। त्याचप्रमाणे उद्या असणार ते लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज। दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास, रांगोळ्या छान दारामध्ये सजलेल्या, तोरणं लावलेली, त्याचप्रमाणे आकाशकंदील सुद्धा, की ज्यांनी आपल्या जीवनातला अंधकार दूर होतो आणि ज्ञानाचा म्हणा प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसायला लागतो। अशी ही दिवाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडणारी तो एक सणच आहे। त्यामुळे खूप उत्साहाचं आणि आनंदाचं असं वातावरण सगळीकडे असतं। तर तुम्हाला ह्या दिवाळीच्या सर्वांसाठी शुभेच्छा। आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या घोळी, घरोघरी जागविते माय मुले झोपलेली। घरोघरी दीप ज्योती वरसाचा मोठा सण, क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण। 4 वर्षामागे होता हात तुझा अंगावरी, कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी। आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा, कुठे मिळेल काही तुझ्या मायेचा उबारा। तुझ्या विना आई घर सुने सुने से वाटते, आणि दिवाळीच्या दिवशी तुझी आठवण येते। लाविते मी निरांजन सासरीच्या या संसारी, माहेराची आठवण आठवती बाबा भाऊ आणि दारीच अंगण। अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी, वारी घालिते रांगोळी माझ्या वाचून का कोणी। लाविते मी निरांजन आई तुझ्या पायापाशी, घोटाळते माझे मन जिथे उभे अंगणात तुळशीचे वृंदावन। दारा पुढे लिंबावर साद घालतो कावळा, कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा। लाविते मी निरांजन हो आली दिवाळी आली, आली दिवाळी आली, आली दिवाळी आली हो आली दिवाळी दिवाळी आली, आली दिवाळी दिवाळी आली। आज आहे दिवाळीचा पहिला दिवस। त्यानिमित्ताने माझी आई सौ मालतीबाई भिडे सातारा हिच्या आठवणी काढायचा हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे। नमस्कार, माझ्या रुचिरा या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत आहे आणि माझं चॅनल जे जे कोणी बघत आहेत त्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। एकही दिवस असा गेला नाही, प्रत्येक दिवाळी ही माझ्याकरता
आयुष्यभर लक्षात राहावी अशीच गेली. दिवाळीच्या दिवसामध्ये माझ्या आईकरता तिच्या मैत्रिणींनी फराळाचं पाठवलेलं होतं. त्यामध्ये होत्या ओल्या नारळाच्या करंज्या आणि आईला माहिती होतं की हे सरोज करत नाही. मीराला म्हणजेच माझ्या मुलीला हे खूप आवडतं, पण सरोज काही ओल्या नारळाच्या करंज्या करत नाही. आणि झालं असं की दिवाळीचाच दिवस, त्या दिवशी पूजा करण्याच्या निमित्ताने ती जेव्हा देवासमोर बसली तर त्यावेळेला ब्रेन हॅमरेज होऊन ती खाली न कळत कोसळली आणि त्यानंतर ती कोमामध्ये गेली. माझ्या दृष्टीने तिथेच ती गेलेली होती, पण कोमामध्ये गेल्यानंतर साधारण 10 दिवसांनी तिचं निधन झालं. आहेरपणी तिला मृत्यू आला. ही तर नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांकरता की आहेरपणी मरण येणं. तिला ज्याप्रमाणे वाटत होतं की सरोजनी ओल्या नारळाच्या करंज्या केल्या नाहीत, ही जी मनातली खंत होती ती तिने बोलून दाखवली आणि ती माझ्या मनात त्याचा सल कायम राहिला. सुद्धा सगळे पदार्थ मी बनवते गाण्यामध्ये असं मिळून जे रुचिरा चॅनेल माझा आता सुरू आहे त्या सगळ्याची पूर्णपणे शिकवण्याची जबाबदारी बाळकडून मिळालं. मला जे शिक्षण मिळालं त्यामधून ते माझ्या आईकडून आणि माझ्या सासूबाईंकडून सुद्धा. त्यामुळे दोघींचीही मला प्रकर्षाने आठवण येते की ज्यांच्यामुळे खूप काहीसं शिकता आलं, पण ज्याची आवड लागावी असं शिक्षण या दोघींच्याच मुळे मला मिळालं. त्यानंतर मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या हातून ओल्या नारळाच्या करंज्या झाल्या नाहीत. पण माझी मुलगी मीरा आत्ता म्हणजे तिचा वाढदिवस जेव्हा होता तेव्हा ओल्या नारळाच्या करंज्या केल्या आणि त्या करताना सुद्धा तिची आठवण आल्यापासून काही राबवलं नाही, कारण ह्या सगळ्या आठवणीच होत्या त्याच तिच्या शेवटपर्यंत अशाच राहिलेल्या होत्या. त्यानंतर ती कोमामध्येच गेली. त्यामुळे ही जी दिवाळी आहे, ही जी आठवण आहे ती माझ्याकरता आयुष्यभर राहिलेली आहे. आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा माझ्या अत्यंत आवडत्या आहेत, खूप आवडत्या आहेत. तर त्यांचं गाणं मी सादर करायचा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती नाही मला कितपत त्याला न्याय देता आलेला आहे, पण गाण्याची बाजू आणि पाककलेची बाजू ही दोन्ही देणगी मला आईमुळेच मिळालेली आहे. आणि आज जे काय चॅनेल चालवण्याची उमेद तयार झाली त्याचं मूळच माझी आई आहे, हे मला विसरून चालणार नाही. आम्ही 4 बहिणी आज सुद्धा तिने केलेल्या चकल्या किंवा पापड असो अनेक गोष्टी आहेत की खास त्या तिच्याच आहेत, तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. दुसरं म्हणजे जाता जाता कोणत्याही काही सूचना असतील, स्वयंपाकाच्या काही टिप्स असतील म्हणू आपण आत्ताच्या काळात, तर त्या ती सहजपणाने बोलून जायची. त्यामुळे तिथे जो ऐकणारा होता त्यालाही आपोआप ते कळून जायचं की काय केलं पाहिजे, चांगला पदार्थ करण्याकरता काय केलं पाहिजे किंवा वस्तूंची काळजी कशी घेतली पाहिजे. तर याच्याकरता त्या बारीक सारीक अशा टिप्स होत्या. आज सुद्धा आम्ही खूप आठवण काढतो. प्रत्येक दिवाळी तिच्या आठवणीमध्ये जात असते आणि मला सांगायला आनंद होतो की जे काही आम्हाला शिकता आलं तर त्याचं सर्व श्रेय तिलाच जातं. एकही दिवाळी आतापर्यंत अशी गेली नाही की तिची आठवण नाही झाली. पाणीच तरळतं खूप आतमधून एकदम. हा जो सल राहिला कायम, तर तो आयुष्यभर राहूनच गेला. पण मला हे सगळं तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद वाटला आणि की ज्या काही गोष्टी पूर्वीच्या बायका खूप निगुतीने एखादं काम करायचं, अत्यंत मनापासून करायच्या आणि त्या मनापासूनच्या करण्यामध्ये ती जी गोडी आहे की ते जे करणं आहे खूप कमी साहित्यामध्ये केलं जायचं. आज आपल्याकडे सगळं काही आहे, मुबलक आहे, कोणतीही कमी नाहीये. आपण जेव्हा दिवाळीचे पदार्थ बनवतो तेव्हा ती रोजचीच दिवाळी असते आपल्याला.
थोडे थोडे दिवस गेले की दिवाळी असते, त्यातले सगळे पदार्थ आपले केले जातात. पण हा जो माझ्या लहानपणचा काळ आहे की तो फक्त दिवाळीतच हे सगळं असायचं. आणि दिवाळीचा पहिला दिवस एकदा केव्हा येतो आणि आपल्याला हे सगळं सुग्रास केलेलं, देवाचं नाव घेतलेलं असं जे अन्नपदार्थ करण्यापूर्वी असं एक सात्विकपणा जो अन्नामध्ये होता, तर तो सहजपणाने मिळाला. मग त्याची जी चव होती, पहिल्यांदा आपल्याला मिळालेल्या फराळाची, नरक चतुर्दशीचा जो दिवस आहे, तर त्या दिवसाची, त्याच दिवशी हे सगळं मिळायचं खायला. तोपर्यंत आधी तयार जरी केलेले असायचे पदार्थ तरी ते मिळायचे नाहीत. खूप खूप अतिशय सुंदर, प्रत्येक गोष्टीला न्याय देणारी माझी आई, की जिला तबल्याची आवड होती. थोडंफार ती तबला वाजवायची, गाण्याचा आवाज होता, त्याच्यामुळे भजनाचे संस्कार झाले. गाण्यामध्ये जी काय थोडीफार प्रगती करता आली ती केवळ माझ्या आईवडिलांच्यामुळेच. तर आज दिवाळीच्या निमित्ताने मी तिची आठवण अगदी मनापासून काढते. तुमच्याशी हे दिवाळीचे जे घालवलेले क्षण आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि त्यामध्ये मला खूप आनंद होतोय. सध्या हरिपाठाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने हरिपाठाचे अभंग, की जे मला नर्मदा बैयाच्या ठिकाणी मला मिळाले, या पुस्तकाचं मी काय करू हा जेव्हा मला मोठा प्रश्न पडलेला होता, तर तेव्हा त्यामधनं मार्ग काढणारी सुद्धा मला माझी आईच होती. कारण हा जो हरिपाठ होता तर तो मला आईला जेव्हा, आईच्या मंडळाला जेव्हा साधारण 69 ते 70च्या दरम्यान मनोहरपंत सबनीस हे पुण्याहून साताऱ्याला यायचे. संगीत आणि सगळं काही त्यांचंच होतं, शिकवण्याचंही त्यांचाच सगळा भाग होता. आणि आठवड्यातून एक दिवस ते जेव्हा यायचे त्यावेळेला सगळ्यांना हरिपाठ यावा ही त्यांची इच्छा होती. त्यावेळेला मला हे काही करणं शक्य झालं नाही. तर तो हरिपाठ जेव्हा मला मैयाच्या ठिकाणी मिळाला त्यावेळेला मला खूप आनंद झाला. पण हे समजत नव्हतं की या हरिपाठाचं घेऊन मी काय करू. त्यानंतर मैत्रिणीला विचारून योग्य वेळेला आम्हाला तेही मार्गदर्शन मिळालं. 1 वर्षभर हरिपाठ शिकण्याचा योग आला. पुण्याच्याच अलकाताई कुलकर्णी या माझ्या गुरु आहेत, त्यांनी हरिपाठ मला शिकवला आणि अतिशय सुंदर चाली, कुठेही काहीही कणभर सुद्धा फरक न पडता नीटपणाने त्या चाली शिकवल्या गेल्या, समजून घेतल्या मी. आणि त्यानंतर हरिपाठ शिकवण्याचं काम या निमित्ताने सगळ्यांना मोफत करते. कारण मैयेकडून मिळालेला प्रसाद हा प्रसाद म्हणूनच लोकांच्या पर्यंत पोहोचावा, त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा. तर हीच या निमित्ताने माझी मनोमन इच्छा आहे आणि असेच यासाठी पुढेही प्रयत्न चालू असतील. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर हर. सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या शुभेच्छा आणि अधिकाधिक लोकांनी या हरिपाठाकडे वळावं अशी मनापासून कळकळीची विनंती आहे. त्याच्यासाठी पुरुष स्त्रिया ही काहीही अट नाहीये, कोणीही शिकू शकतं आणि ह्या संगीत हरिपाठाचा प्रसार आपल्याकडून होत राहावा हीच विनंती. आईच्या आठवणी तुमच्या सगळ्यांशी शेअर करता करता मला राहवलं नाही. खूप आतपासून असे आलेले अश्रू मी परतवू शकले नाही. प्रत्येकालाच आपली आई प्रिय आहे, त्याप्रमाणे ती माझ्याही दृष्टीने अत्यंत प्रिय आहे. आम्हाला भरपूर ज्ञान देणारी, ज्ञान कला याचा वारसा देणारी, ज्ञान कला स्वयंपाक सिद्धी याचा सगळ्याचा वारसा देणारी ही माझी आई. तिला माझे शतशः प्रणाम.
धन्यवाद.